अंड्याचे तसे बरेच प्रकार बनवता येतात. त्यातल्या त्यात अंड्याची भुर्जी तर आपण नेहमीच करतो. तर अंड्याचे भुजणं हा देखील अंड्याचा एक चविष्ट पदार्थ आहे. भारतातल्या वेगवेगळ्या भागात याला वेगवेगळे नाव देखील दिले आहे. काही ठिकाणी याला अंड्याचं भुजणं म्हणतात, काही ठिकाणी एग लबाबदार. तर चला आज पाहूया आपण अंड्याच्या भुजण्याची रेसिपी. सर्वप्रथम आपण इथे 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी, 1 मोठी वेलची व 4-5 लवंग आपण तेलावर छान परतवून घेऊ. त्याचबरोबर आपण इथे 1 बारीक केलेला कांदा टाकलाय, तो देखील तेलावरती व्यवस्थित परतवून घेऊया. कांदा छान परतत आला आहे तर त्यामध्ये आपण 1 चमचा आले लसूणची पेस्ट टाकू व ती देखील कांद्याबरोबर फ्राय करून घेऊया. आता त्यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट घातलाय, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पूड व 1.5 चमचा आपण धनेपूड इथे घेतले आहे. हे देखील आपण परतवून घेऊया. आता त्यामध्ये आपण 1 टोमॅटोची प्युरी टाकून व्यवस्थितपणे ती देखील मसाल्यामध्ये परतवून घेऊ. आपला मसाला छान भाजला आहे. आता त्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून त्याला छान उकळी येऊ देऊया. आपल्या मसाल्याला उकळी फुटली आहे तर त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून काजूची पेस्ट टाकून ती देखील परतवून घेऊ. आता त्यामध्ये 1 चमचा आपण कसुरी मेथी बारीक करून टाकली आहे. त्याचबरोबर 1 चमचा आपण इथे गरम मसाला टाकला आहे व चवीप्रमाणे मीठ टाकू व हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. याला छान 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 2 अंडी ही आपल्याला डायरेक्ट टाकायचे आहेत, त्यांना मिक्स करायचं नाही. दाखवल्याप्रमाणे आपण त्या मसाल्यावरती हे फोडून घेऊ. आता त्याला झाकण लावून 8 ते 10 मिनिटं आपण ठेवूया. 10 मिनिटानंतर आपला मस्त एग लबाबदार किंवा अंड्याचं भुजणं तयार आहे. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच झटपट होणाऱ्या सोप्या रेसिपीजसाठी चॅनलचं बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू.